चूक की बरोबर? स्त्रियांचं डोकं पुरुषांपेक्षा जास्त दुखतं. अवघड प्रश्न आहे, पण बरोबर. जास्त विचार केला की मायग्रेन होतो. पार्टली ट्रेस असेल तरच, अदरवाईज नाही. मायग्रेन पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. हे चूक आहे, कारण तुम्ही तुमची जीवनशैली बदलत नाही. अचानक थंड खाल्लं किंवा खूप जास्त गरम खाल्लं तर डोकं दुखतं. दुखू शकतं. जर ते तुमचा ट्रिगर फूड असेल तर दुखतं. डोकेदुखी हा शहरी त्रास आहे. गावाकडे असं काही डोकं बिकं दुखत नाही. पण सगळे माणसंच आहोत, त्यामुळे उत्तर चूक आहे. चहा कॉफी सारख्या उत्तेजित द्रव्यांमुळे डोकेदुखी कमी होते. फक्त काही लोकांमध्ये कमी होते, इतरांमध्ये वाढते. मेनोपॉजच्या काळामध्ये डोकेदुखी वाढते. मेनोपॉज नंतर डोकेदुखी कमी होते, पण त्या काळात वाढते, हे चूक आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा डोकेदुखी होऊ शकते जर जागरण झाली तर. बरोबर आहे. नुसतं जागरण नाही, तुम्ही जास्त मोबाईल वापरला, बाहेरचं जास्त खाल्लं तर लहान मुलांमध्ये आता मायग्रेन होतो आणि तो अतिशय वाढत आहे. ज्यांच्या जॉबमध्येच खूप जास्त स्क्रीन बघणं आलं त्यांना डोकेदुखी येतेच. नाही, कारण ते तुमचं फक्त 8 ते 10 तासाचं स्क्रीन टाइम आहे. त्याच्यातही तुम्ही ब्रेक घेताय. पण जेव्हा तुम्ही मोबाईल हातामध्ये घेता त्यावेळेस तुम्ही ब्रेक घेत नाही, त्याच्यामुळे डोकं दुखतं. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे डोकेदुखी वाढते. डोकेदुखी वाढत नाही, परंतु काही वेळेस त्या गोळ्यांमुळे आपल्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी होऊन व्हीनस सायनस थ्रोम्बोसिस जे होतं त्याच्यामुळे तुम्हाला डोकेदुखी उद्भवू शकते. आपलं काही बाहेरचं खाणं थांबणार नाही. आपलं काही जागरण थांबणार नाहीयेत आणि ऑफकोर्स स्क्रीन टाइम बद्दल तर बोलायलाच नको. पण नक्की डोकेदुखीची कारणं कोणती आहेत? अर्ध दुखतं म्हणजे काय? पुढेच दुखतं म्हणजे काय? नाकाच्या जवळ दुखतं, भुवईच दुखते म्हणजे काय? स्त्रियांचं जास्त दुखतं डोकं, पुरुषाचं जास्त कोण कोणाचं डोकं खातं याच्याविषयी बोलायचं नाहीये मला. तुमच्या डोक्याला आता शॉर्ट पण द्यायचा नाहीये मला आणि विचित्र लांब चर्चा पण करायची नाहीये मला. डोकेदुखीवरती मी थेट प्रश्न विचारणार आहे आणि मुद्द्यावरती येणार आहे आणि मला त्यांना बाई मुद्द्यावर यामध्ये बोलवायचं होतं. आपले नेहमीचे डॉक्टर ज्यांनी आपली झोप बरी केलेली आहे आधीच्या एपिसोडमध्ये आणि या एपिसोडमध्ये आपली ती डोकेदुखी पळवून सोडणार आहेत कायमची, असे आपले डॉक्टर सुजित जगताप यांना मला स्वागत करायचंय आणि पुढच्या प्रश्नांना थेटच पकडून आणल्यामुळे विचारायचे आहेत. नमस्कार. आता आपण पुढच्या सेगमेंटकडे वळतोय. एका वाक्यात उत्तरे द्या. डोकेदुखी होण्याची नेमकी कारणं कोणती? डोकेदुखी हा आजार आहे का आजाराचं लक्षण आहे हे आपल्याला पाहिजे. प्रायमरी हेडेक म्हणजे डोकेदुखीचा आजार आणि डोकेदुखी हे लक्षण म्हणजे सेकंडरी हेडेक. आता डोकेदुखी हा जो आजार आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो एक सगळ्यात जास्त दिसणारा प्रमाण म्हणजे क्रॉनिक टेन्शन हेडेक. त्याच्यानंतर येतं मायग्रेन आणि मायग्रेनचे प्रकार. तर सेकंडरी हेडेक हा जो आहे ह्याच्यामध्ये डोकेदुखी हे आजाराचं लक्षण आहे. जसं एखाद्याला ताप आला, डोकं दुखतंय आणि उलटी होते तर त्याला मेनिंजायटिस म्हणजे मेंदूचं इन्फेक्शन असू शकतं. दुसरं, डोकं दुखतंय म्हणून आलेत आणि यंग फिमेल आहे, तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेत आहात तर तुम्हाला व्हीनस सायनस थ्रोम्बोसिस असू शकतो. तिसरी गोष्ट आहे म्हणजे तुमच्या डोकं दुखतंय आणि उलट्या होत आहेत तर तुम्हाला मेंदूमधलं प्रेशर वाढल्याची शक्यता असू शकते. चौथं लक्षण ज्या आजारामध्ये आपल्याला दिसतं, काही लोकांना झोपलं की बरं वाटतं, उठून बसलं की डोकं दुखायला लागतं. त्याला आपण लो प्रेशर हेडेक म्हणतो, ज्याच्यामध्ये मेंदूमधलं जे पाणी असतं ज्याला आपण CSF म्हणतो त्याचं प्रेशर कमी झालं की मग आपलं डोकं दुखायला लागतं. तसंच काही लोकांमध्ये जसे आपण बऱ्याच वेळेस विटॅमिन सप्लिमेंट्स वगैरे जास्त घेतो, परंतु जे एक्सेसिव्ह विटॅमिन A आणि D घेतात, पूर्वी टेट्रासायक्लिनच्या जास्त गोळ्या लोक खायचे, किंवा काही वेळेस आता सडनली तुमचं वजन वाढतं ज्याला आपण ओबेसिटी असं म्हणतो, त्या लोकांमध्ये मेंदूतलं पाण्याचं प्रेशर वाढतं. त्याला पण इडिओपॅथिक इंट्राक्रॅनियल हायपरटेन्शन असं म्हणतो. त्यांच्यामध्येही डोकं दुखायला लागतं आणि सगळ्यात कॉमन म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं डोकं दुखतं म्हणजे डोळ्याचा चष्म्याचा नंबर वाढला किंवा मला चष्मा लागला. परंतु फक्त तुमचं एवढंच जर डोकं दुखत असेल
आणि तुमचं वाचन जास्त होत असेल, तुम्ही जवळून वाचत असाल तरच ते रिफ्रॅक्टिव्ह एररमुळे आहे, म्हणजे चष्मा लागल्यामुळे आहे. नाहीतर तुम्हाला मायग्रेन आहे, क्रॉनिक हेडेक आहे का दुसऱ्या आजाराचं लक्षण आहे, हे आपल्याला शोधावं लागेल. आता डोकेदुखी इतकी गंभीर पण असू शकते हे आम्हाला पहिल्यांदा कळतंय. त्यामुळे हा प्रश्न विचारावा की नाही हे मला कळत नाही. पण तरीही आत्ता सांगितलेल्या इतक्या पद्धतीच्या डोकेदुखींमध्ये घरगुती उपाय नक्की कशावरती होऊ शकतो? ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तो आजार आहे त्याच्यामध्ये आपण घरगुती उपाय करू शकतो. सो आपण म्हणू प्रायमरी हेडेक. त्याच्यामध्ये क्रॉनिक टेन्शन हेडेकमध्ये तुम्ही तुमची जीवनशैली बदलली पाहिजे. स्ट्रेस घेणं कमी केलं पाहिजे, रेग्युलर एक्सरसाइज केला पाहिजे, त्यानंतर तुम्ही वेळेवरती जेवण केलं पाहिजे. आयुष्यात कधीच डोकं न दुखणं हेल्दी आहे का, नॉर्मल आहे का? यस, ते नॉर्मल आहे. काही लोकांना कधीच आयुष्यात डोकं दुखत नाही. पण तो व्यक्ती जर मला म्हटला की फर्स्ट टाइम मला हेडेक झालाय, तर ते फार धोकादायक लक्षण असू शकतं. किंवा बऱ्याच वेळेस आम्ही असं विचारतो की जर पहिलं डोकं दुखतंय तसंच दुखतंय का वेगळं प्रकारचं डोकं दुखतंय. ठीक आहे, काही लोक म्हणतात की वर्स्ट हेडेक ऑफ माय लाईफ. हा जो वर्स्ट हेडेक ऑफ माय लाईफ आहे त्याला आम्ही म्हणतो डेफिनेटली त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला आहे. त्याला आपण सब अरॅक्नॉइड हेमरेज SAH. जर मला कोणी म्हटलं की दिस इज माय वर्स्ट हेडेक ऑफ लाईफ, माझ्या आयुष्यातली सगळ्यात खराब डोकेदुखी आहे, तर मी इमिजिएटली लगेचच त्याचा मी CT स्कॅन करेल. त्याच्या मेंदूत काही रक्तस्राव झालाय का ते पाहिन. मेंदूमधल्या ज्या रक्तवाहिनी असतात त्याला फुगा येतो, त्याला आपण ॲन्युरिझम असं म्हणतो, आणि तो फुटला की हे डोकं दुखतं आणि ते सिव्हिअर असतं आणि त्याचं लगेच निदान होणं आणि पुढचं उपचार होणं हे गरजेचं आहे. लहान मुलांच्या डोकेदुखीबद्दल थोडंसं सांगाल का? त्याची काही वेगळी कारणं आहेत का किंवा त्याचा वेगळा प्रकार आहे का? नेहमी बऱ्याच वेळेस मुलं सांगू शकत नाही डोकं दुखतंय म्हणून. बऱ्याच वेळेस ते म्हणतात मला चक्कर येते किंवा डोकं फिरतंय. ते म्हणजेच पिडियाट्रिक मायग्रेन. आणि आता बदलत्या जीवनशैलीमुळं ते कॉमन झालेलं आहे. त्याच्यामुळं काय होतंय की मुलं कमी झोपतात, लेट झोपतात, स्क्रीन टाईम वाढला, त्याच्यामुळे डोकं दुखतं, एक्सरसाइज कमी झालाय, ओबेसिटी वाढली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही वेळेस लहान मुलं आता फार जास्त सेन्सिटिव्ह झालेत. मुलाची शाळा बदलली किंवा शाळेत कोणी रागवलं किंवा मित्रमैत्रिणींचं भांडण झालं. आता बाय द नाव 9th, 8th, 9th, 10th ब्रेकअपचं पण प्रमाण वाढलंय. त्या सगळ्या स्ट्रेसमुळं पण त्यांचं डोकं दुखू शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. एक रिसर्चमध्ये गोष्ट आली की क्लस्टर हेडेक. हे हेडेक काय प्रकार आहे? क्लस्टर हेडेक हा एक मायग्रेनचाच वेगळा टाईप आहे, ज्याला आपण ऑटोनॉमिक केफॅल्जिया असं म्हणतो. मायग्रेन युजली 3 ते 72 तास चालतं, पण क्लस्टर हेडेकमध्ये काय होतं ना, हे तुमचं जे डोकेदुखी आहे ते 5 मिनिट ते 3 तासापर्यंत चालतं. ते ठराविक क्लस्टरमध्येच येतं, म्हणजे वर्षातल्या ठराविक, मला डिसेंबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये येणार तर त्याच वेळेत ते येतं. ठराविक काहींना 10 दिवस, काहींना 1 आठवडा, काहींना 1 महिना, 1.5 महिना येतं. आणि मला रोज ते येणार तर त्याच पिरियडमध्ये येणार, म्हणजे मला दुपारी 12 ते 2 तर 12 ते 2च होणार. आणि त्याच्यामुळे काय होतं की तो शार्प आणि स्टॅबिंग हेडेक असतो. हा पुरुषांमध्ये जास्त कॉमन आहे आणि हा रेग्युलर मायग्रेनच्या उपचारांना दाद देत नाही. तर ह्याचे उपचार पण वेगळे आहेत. हे ऑटोनॉमिक डिस्फंक्शन आहे आपल्या शरीरामध्ये आणि त्याचं करेक्ट आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळखणं आणि करेक्ट उपचार त्याचं करणं गरजेचं आहे. डॉक्टर, मध्यंतरी एका सेलिब्रिटीनं, सलमान खाननं एका इंटरव्ह्यूमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याच्या आधी तो ॲडमिट झालेल्या त्या बातम्या पण मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये फेमस येत होत्या. तर त्यानं असं सांगितलं की त्याच्या आयुष्यातल्या मरण यातनेसारखं डोकं, म्हणजे एकदम तिची प्रचंड कर्कशतेचे डोकं दुखतंय, आणि त्यानं लिटरली त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यानं करून दाखवलं की त्याचं काय व्हायचं. आणि याच्यामधून तो म्हणाला की दुश्मन भी ना जाए इसमें से. हा काय प्रकार आहे डोकेदुखीचा आणि त्यासाठी त्याला सर्जरी का करावी लागली? तर तुम्ही डोकं कुठे आणि कसं दुखतंय हे आणि किती प्रमाणात दुखतंय त्याच्यावरती तुमचं निदान होतं. जसं तुम्ही जे म्हणताय तर चेहऱ्याचा एक भाग, एस्पेशली आपलं गाल आणि जी कळ येते, सनक म्हणतो आपण, ती मेंदूत जाते, वीज चमकावी अशी, काही सेकंदच पण ती मरण यातना देते आणि ती सारखी येत राहते. तुम्ही खाताना, बोलताना, तिथं वाऱ्याची झुळूक लागली किंवा पुरुषांमध्ये दाढी करताना, तर त्याला आपण ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया असं म्हणतो.
आणि बऱ्याच लोकांना वाटतं इथं होतंय म्हणजे ते दातामुळे दुखतंय, दाताचं पेन आहे. बरेच लोक सगळेच्या सगळे दात काढून येतात. ते नर्वचं हे इन्फ्लमेशन आहे किंवा ती नर्व कॉम्प्रेस होते मेंदूमध्ये, त्यामुळे काही लोकांना सर्जरी लागते त्याच्यामध्ये. पण मेजॉरिटी लोकांमध्ये हे गोळ्यानं दुखणं थांबतं आणि ती गोळीची किंमत फक्त ₹3 आहे. हो. पण ते असे लोक महिने, 2 महिने, 4 महिन्याने माझ्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना गोळी दिल्यावर एवढा फरक पडतो की ते देवच मानायला लागतात, कारण ते त्या यातनेतून गेलेले असतात. त्यामुळे तुम्हाला काय होतंय आणि कसं होतंय ते सांगितलं पाहिजे. वीज चमकावी अशी जर कळ निघत असेल, एस्पेशली दाताच्या इथून वर जात असेल, इकडे होत असेल, तर ते आहे तुमचं ट्रायजेमिनल न्यूरॉलजिया. आता सगळ्याला जसे आम्ही पित्त म्हणतो तसं एक सगळ्यालाच मायग्रेन, सायनस किंवा डोकेदुखी असं पण म्हणतो. पण ह्या तिन्हीमध्ये नक्की फरक काय? मायग्रेनमध्ये फोटोफोबिया म्हणजे जास्त प्रकाश, फोनोफोबिया जास्त आवाज, त्याच्यानंतर भूक लागणं म्हणजे उपाशी राहणं, त्याच्यानंतर जास्त एक्झर्शन होणं. ह्या सगळ्या गोष्टी जर ट्रिगर असतील आणि तुमचं 48 ते 72 तास डोकं दुखत असेल, म्हणजे 3 तासापासून 72 तास, तर तो आहे मायग्रेन. आणि तुम्हाला रूम शांत केली म्हणजे डोळे बंद केले, डार्क रूममध्ये गेला, झोप काढली की बरं वाटत असेल, तर ते झालं मायग्रेन. दुसरं आहे जी डोकेदुखी म्हणजे क्रोनिक टेन्शन हेडेक, ज्याच्यामध्ये तुमचं पूर्ण डोकं दुखतं आणि ते बँड सारखं दुखतं आणि त्याचा असं ठराविक पिरियड नाहीये की रोजच दुखतंय, म्हणजे 72 तास असं काही नाही, आठवडे आणि महिने दुखतंय. सो ते झालं क्रोनिक टेन्शन हेडेक. सायनस हेडेक म्हणजे काय, आपल्याला इथे आणि इथे ह्या हवेच्या पोकळ्या आहेत आणि त्याच्यामध्ये जेव्हा सर्दी साठते त्यावेळेस तुमचं डोकं दुखतं. बरोबर, त्यामुळे सर्दी जाम झाले असं वाटतं. येस, आणि म्हणजे झोपेतून उठला की डोकं दुखायला लागतं, कारण इथं तुमचं झोपेमध्ये सगळं साठलेलं असतं आणि इथं दाबलं की ते दुखतं. पण मग आता मायग्रेन आणि वेगळा असल्यामुळे आता कळालंय की हा वेगळा आहे. सायनस हे परमनंटली बरं करता येतं, म्हणजे आपल्याला कधीच होऊ नये यासाठी काही करता येऊ शकतं का? येस, त्याला आपण म्हणूया सुखी जीवनाची पंचसूत्री. म्हणजे वेळेवरती झोपा, जागरण करू नका. दुसरी गोष्ट आहे स्क्रीन टाइम कमी ठेवा, स्क्रीन पासून पळून नाही जाऊ शकत पण कमी ठेवा. तिसरं स्ट्रेस मॅनेज करायला शिका. चौथं वेळेवरती जेवण करा, संतुलित आहार घ्या आणि पाचवं रेग्युलर ॲटलिस्ट 7 नाही पण 6 दिवस तरी व्यायाम करा. आता हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे पण डोकेदुखी होते का? हार्मोनल इम्बॅलन्समुळे डोकेदुखी होते. काही वेळेस ज्याला आपण म्हणतो की पिरियड्सच्या वेळेस डोकं दुखतं, तर ती त्याला येऊ शकते. अदरवाईज इम्बॅलन्स किंवा प्युबर्टीमध्ये येताना किंवा मेनोपॉजमध्ये डोकं दुखलंच पाहिजे असं काही हे नाहीये. मॅग्नेशियम सप्लिमेंट नावाचा प्रकार सध्या ट्रेंडिंग आहे की स्पेशली स्त्रियांमध्ये अतिशय फॅन्सी पद्धतीच्या मॅग्नेशियमच्या पावडर्स आहेत, गोळ्या आहेत, सप्लिमेंट्स आहेत आणि मग त्या संध्याकाळी अगदी त्या वेगवेगळ्या टीज, कावाज आणि या सगळ्याच्यामध्ये ज्या घेतल्या जातात, यानं खरंच झोप लागते का आणि यानं खरंच डोकेदुखी थांबते का? मॅग्नेशियम सप्लिमेंटमुळे बऱ्याच लोकांमध्ये पाहण्यात आलंय की त्यांचं डोकं दुखायचं कमी होतं, परंतु तुम्ही त्या घेतल्याच पाहिजेत, नेहमी रेग्युलरली खाल्ल्या पाहिजेत असं नाही. तुम्ही जीवनशैली सुधारली तर तुम्हाला गोळीची पण रेग्युलर मॅग्नेशियमची गोळी खायची पण गरज नाही. तुम्ही आपल्या आहारातून जे मॅग्नेशियम मिळतंय ते घेऊ शकता. जे पित्त प्रवृत्ती म्हणतात की म्हणजे वरचेवर पित्त होतं, अनुवंशिकता असते का डोकेदुखीमध्ये? म्हणजे आई किंवा वडिलांपैकी वरचेवर डोकेदुखी होतीये, मायग्रेन होतंय, तर यानं मुलांमध्ये किती येऊ शकते ही डोकेदुखी? मायग्रेनमध्ये किंवा डोकेदुखीमध्ये अनुवंशिकता आहे. जर दोघांपैकी एकाला असेल तर जवळपास 50% रिस्क आहे आणि दोघांना जर असेल तर ती जवळपास 75% पर्यंत जाऊ शकते. याच्यातल्या काही लोकांना आपण फॅमिलियल मायग्रेन आणि त्याचे जेनेटिक पण आपल्याला माहीत आहे. म्हणजे त्या घरातल्या काही लोकांचं डोकं दुखतं आणि डोके दुखताना काही वेळेस हातातली पायातली ताकद पण कमी होते, जसं पॅरालिसिस होतं. परंतु आता घरात सगळ्यांचंच डोकं दुखतं कारण सगळ्यांची जीवनशैली बदललेली आहे. आता आपण थोडक्यात उत्तरे द्याकडे वळतोय. कुणाच्याही भावना न दुखावता मला एक प्रश्न इथे विचारायचा डॉक्टर. बऱ्याचदा स्त्रिया देवाचं करायचंय म्हणून उपास तापास करतात. त्याच्यामध्ये नामस्मरण आणि भक्ती कितपत होते याच्यात शंका आहे, कारण की विचित्र गोष्टी अरबट चरबट खाल्ल्या जातात उपासाच्या नावाखाली. उपाशी राहतात आणि पाळी पण पोस्टपोन करतात, गोळ्या खातात कारण की देव बसवायचे, सण आलाय वगैरे.
याच्यामुळे प्रचंड डोकं दुखतं आणि मग त्यानं चिडचिड खूप होते, क्रँकी होता तुम्ही आणि मग घरातल्या सगळ्यांचं ती एक व्यक्ती 100% डोकं दुखायला लावते. बाकीच्यांना देते म्हणजे डोकेदुखी. त्याच्यावरती काय करायला पाहिजे? उपास तापास तुम्ही करा, फक्त स्वतःला त्रास करून करू नका. हम्म. तुम्ही उपास करायचंय, तुम्हाला हे करायचंय, काहीही प्रॉब्लेम नाही. हम्म. तुम्ही वेळेवरती जेवण घ्या, फळं खा, त्यावेळेस तेलकट खाऊ नका. हम्म. उपवासाचं म्हणून आपण तेलकट जास्त खातो, बरोबर. त्यामुळे परत तुमचं पित्त खवळतं. हम्म. आणि घरातली करती स्त्री जर डोकेदुखीने बेजार झाली तर पूर्ण घर बेजार होतं. त्याचा मुलांवरती परिणाम होतो, नवऱ्यावरती परिणाम होतो, सासू सासऱ्यांवरती, सगळ्यांवरतीच घर डिस्टर्ब होऊन जातं. बरोबर. आणि महत्त्वाचं मी म्हणेल, हे सगळं झालं मायग्रेन आहे तुमचं याच्यासाठी, पण तुम्ही पाळी लांबवण्यासाठी गोळ्या खाऊ नका. कारण त्याच्यामुळं तुम्हाला व्हीनस सायनस थ्रोम्बोसिस म्हणजेच मेंदूमध्ये रक्ताची गुठळी होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळं स्वतःहून आजाराला निमंत्रण देऊ नका. आता डोकेदुखी याच्या जवळपास जाणारा अजून एक प्रकार आहे जरा गंभीर, तो म्हणजे फिट्स येणं. तर फिट्स येणं हा कुठल्या डोकेदुखीमध्ये मोडतो आणि ते थांबतं का, ते बरं होतं का? फिट्स आणि डोकेदुखीचा वेगळा संबंध आहे. हं. जर तुमच्या मेंदूमध्ये इन्फेक्शन झालं असेल किंवा तुम्हाला व्हीनस सायनस थ्रोम्बोसिस झाला असेल, तर त्यातलं प्रेशर वाढल्यामुळे तुमचं डोकं दुखतं आणि त्याच्यात दुसऱ्या कारणामुळे तुम्हाला फिट येते. तर त्याला आपण अक्यूट सिम्प्टोमॅटिक सीझर असं म्हणतो. तर ते आहे. अदरवाईज फिट आणि इपिलेप्सी असा जवळचा संबंध नाही, परंतु फिट असं आणि डोकेदुखी जर असेल तर आपण जे सेकंडरी कॉजेस ऑफ हेडेक ज्या म्हटलं, जसं मेनिंजायटिस आहे, व्हीनस सायनस थ्रोम्बोसिस आहे किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होणं आहे, त्याच्याकडे आपण ते पाहिलं पाहिजे आणि ते गंभीर आहे. एक महत्त्वाचा मला प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर, की डोकं दुखलं तर नक्की कोणत्या डॉक्टरकडे जायचं? आता तुमचं डोकं का, कशामुळं, कधी आणि कुठे दुखतंय ह्याच्यावरती ठरणार तुमचा डॉक्टर कोण आहे. प्रत्येकाकडनं न्यूरोलॉजिस्टकडेच पोचलं पाहिजे असं नाही. जसं मी म्हटलं की तुम्हाला सेकंडरी कॉजेस ऑफ हेडेक आहे, म्हणजे डोकेदुखी हे तुमचं लक्षण आहे, म्हणजे तुम्हाला फिट आली आहे, तुमचं आयुष्यातलं सगळ्यात खराब हेडेक आहे, वर्स्ट हेडेक आहे किंवा पहिल्या हेडेकपेक्षा वेगळा आहे किंवा ते तुम्हाला डोकेदुखी तुम्हाला झोपेतनं उठवत आहे, तर तो वर्स्ट आहे. त्यावेळेस तुम्ही न्यूरोलॉजिकडे लगेचच गेलं पाहिजे. जर तुमचं कानातून पू वगैरे येत असेल, कानातून डिस्चार्ज येत असेल आणि डोकं दुखत असेल तर मग तुम्हाला कानाच्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. जर तुम्ही फार जास्त वाचन करत असाल, स्क्रीन कडे बघत असाल आणि तुमचं पूर्ण पुढेच डोकं दुखत असेल आणि तुम्ही तुमचा नंबर कधी बघितला नसेल तर मग तुम्ही ऑप्थल्मॉलॉजिस्टकडे गेलं पाहिजे. अदरवाईज बाकीचे जे डोकेदुखीचे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण मायग्रेन किंवा म्हणतो, त्यामुळे तुम्ही फिजिशियन, तुमचे फॅमिली डॉक्टर, फिजिशियन किंवा न्यूरोलॉजिस्ट कोणालाही संपर्क साधू शकता. आता राहिला ओव्हर द काउंटर मेडिकेशन, म्हणजे तुम्ही पॅरासिटामॉल खाल्ली. जर तुमचं क्रॉनिक टेन्शन हेडेक असेल तर पॅरासिटामॉल खाल्ली तर तेवढ्यापुरतं तुमचं डोकं थांबणार आहे, परत ते दुखतच राहणार आहे. आणि मग ह्याला आपण ओव्हर द काउंटर किंवा ओव्हरडोस ऑफ ड्रग्ज, त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारची डोकेदुखी होते, त्यामुळे ते तुम्ही टाळलं पाहिजे. पण जर तुम्हाला महिन्याला 3 किंवा 4 गोळ्या खायला लागत असतील तर मात्र तुम्ही न्यूरोलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे. आता प्रश्न राहिला, प्रत्येकाला वाटतं डोके दुखायला लागलं की माझं सिटी स्कॅन केलं पाहिजे, MRI केलं पाहिजे. काही लोकांना मी सांगतो की आता तुमची करायची गरज नाहीये, पण ते मागे लागतात. आणि काही लोकांना सांगतो पण त्यांचा विश्वास नाही बसवत की मला कशाला MRI करायचा आहे. कारण MRI आम्ही केव्हा सांगतो, जेव्हा आम्हाला तुमच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झालाय किंवा एखादी रक्ताची गुठळी आहे किंवा गाठ आहे किंवा जसं मगाशी म्हटलं की प्रेशर वाढलंय, त्याच्यामध्ये आपण MRI करतो. दुसरा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला MRI ची गरज लागत नाही, म्हणजे मायग्रेन. मायग्रेन हा क्लिनिकल डायग्नोसिस आहे. ही लक्षणं तुमची आहेत, तर मला त्याच्याशी तुमचा MRI करायची गरज नाही. स्ट्रक्चरल काही नाही, स्ट्रक्चरल नाही, मेंदूमध्ये प्रॉब्लेम नाहीये, असं आहे ते. तर त्याच्यामुळे सगळ्यांनाच MRI सिटी स्कॅन लागतो असं नाही. अजून एक महत्वाचं आहे की तुम्ही जर तुमचा डोळा फार जास्त दुखत असेल, लाल होत असेल, तर ते तुमचं डोळ्यातलं प्रेशर वाढलं आहे, ज्याला आपण ग्लाउकोमा असं म्हणतो, त्याचं लक्षण असू शकतं आणि त्यावेळेस तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांना लगेच भेटणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही डोकं कुठं दुखतंय आणि कसं दुखतंय ते महत्वाचं. आता काही लोक सांगतात, एस्पेशली 60 ते 70 वर्ष ज्यांचं डोकं इथं दुखतं, हा अतिशय गंभीर प्रकार आहे, कारण
त्यासाठी तुम्ही टेम्पोरल आर्टरायटिस हा 60 वर्षानंतर होणारा आजार आहे. म्हणजे आपली जी टेम्पोरल आर्टरी असते तिचं ते इन्फ्लमेशन होतं किंवा थोडीफार सूज येते आणि त्याच्यामुळे काय होतं तुमची दृष्टी पण नंतर कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही न्यूरोलॉजिस्ट तसं जर तुम्हाला असेल, तुमचं वय जास्त असेल तर तुम्ही न्यूरोलॉजिस्टला भेटणं गरजेचं आहे. काही लोकांच्या मध्ये डोकं दुखतंय म्हणून रात्रीच्या वेळेला काही वेपोरायझर्स, आता कुठच्याही कंपनीचं नाव न घेता बॅन जरी झाले काही देशांमध्ये तर ते बॅन आहेत, तरी सुद्धा बाम सारख्या गोष्टी चोळल्या, ते रुमालाला लावायचं, त्याच्यानंतर निलगिरीची तेलं असतात किंवा काही वेगळ्या पद्धतीचे हर्बल प्रॉडक्ट्स असतात आणि ते लावले जातात आणि ते सतत त्या वासानं आणि मग शांत झोप लागते आणि मग आमचं डोकं दुखत नाही असं म्हटलं जातं. हे कितपत बरोबर आहे? त्याचं ॲडिक्शन होतं का? आणि हे खरंच कॉन्ट्रीब्यूट करतं का डोकेदुखीवरचा उपाय म्हणून? येस, काही लोकांना त्यानं फायदा होतो. जसं निलगिरीचं तेल म्हटलं किंवा मालिश म्हटलं, काही लोक ते सुंघतात, हे करतात, बाम्स लावतात, वेगवेगळ्याचे प्रकारचे बाम पण लोक लावतात. पण त्याचं व्यसन पण होतं ना? येस, त्याचं काही लोकांना व्यसनही होतं. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. पण त्याचं ॲडिक्शन ॲडिक्शन होऊ शकतं. जसं आपण ओव्हर द काउंटर पॅरासिटामॉल किंवा दुसऱ्या काही गोळ्या खातो तसंच त्याचंही होऊ शकतं. पण त्यांना खरोखरच मायग्रेन किंवा सायनसचा सायनस कमी होत नाही, पण मायग्रेनचा काही लोकांना त्यावेळेस तुम्ही ते करून झोपता बेसिकली लावून आणि ती झोप तुमचं डोकं थांबवते. पण तुम्हाला वाटतं की त्याच्यामुळे, पण ठीक आहे, ये ना केने प्रकारे डोकं थांबलं ना ते महत्वाचं. अजून एक अनफॉर्च्युनेटली वाढलेला प्रकार किंवा सापडतोय असा प्रकार, कारण पूर्वी पण असेल पण आता त्या केसेस त्याला नाव आहे, ते म्हणजे एन्झायटी. या दोन्हीचा काय संबंध आहे आणि अँक्शियस माणूस किंवा एन्झायटी असलेल्या माणसाला डोकेदुखी होतेच का? येस, त्याला होते. त्याला मायग्रेनही असू शकतं, कारण मायग्रेन त्याच्यापासून किंवा क्रॉनिक टेन्शन हेडेक असू शकतं, कारण त्यांचा स्ट्रेस वाढलाय, स्ट्रेसमुळे एन्झायटी वाढली आणि हे हातामध्ये हात घालून जातात. त्यामुळे बऱ्याच वेळेस क्रॉनिक टेन्शन हेडेक आणि मायग्रेन ह्यांना वेगळं करणं पण अवघड जाऊ शकतं. त्यामुळे परत तुम्ही जसं सांगितलं की आपण तुमची अँझायटी कमी केली पाहिजे, तुम्ही तुमची जीवनशैली सुधारली पाहिजे, तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे, संतुलित आहार घेतला पाहिजे. वरचे वर म्हणजे खरं कशाला म्हणायचं क्रॉनिक? कारण क्रॉनिक या शब्दाचा अर्थ सातत्यानं, कन्सिस्टंटली होणं. पण मग किती काळ आपलं डोकं दुखल्यानंतर त्याला क्रॉनिक हेडेक असं म्हणायचं? जर माझं रोजच डोकं दुखतंय, महिनोन दुखतं, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, तर आपण त्याला क्रॉनिक हेडेक असं म्हणतो. तसंच काही लोकांमध्ये काय होतं, एस्पेशली जे आपले वृद्ध लोक आहेत 70 वर्षानंतर, त्यांचं काही वेळेस काही आठवड्यांचं डोकं दुखतं आणि त्या व्यक्तीला जर बाकी काही नसेल तर ते घातक लक्षण आहे. कारण इथं ज्याला आपण सबड्युरल हिमॅटोमा असं म्हणतो, म्हणजे आपला मेंदू आणि आपली जी हाडाची कवटी आहे त्याच्यामध्ये रक्त जमा होतं. तो हिमॅटोमा, रक्त जमा होतं, SDH असं त्याला आपण म्हणतो. आणि ते काय होतं की त्यांचं डोकं असं एकदम कशाला धडकलं किंवा मुवमेंट केली तरी मेंदू लहान झालेला असतो, तिथं रक्तवाहिन्याचा सपोर्ट गेलेला असतो, तिथं रक्तवाहिन्याला थोडासा छेद जातो आणि टप 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 ते पडत जातं आणि मग ते साठत जातं. त्यामुळे वृद्ध व्यक्तींमध्ये जर क्रॉनिक हेडेक होत वाटत असेल तर त्यांना SDH नाही ना, सबड्युरल हिमॅटोमा, हे पण पाहणं गरजेचं आहे. जसं यंग लोकांमध्ये आपण म्हटलं की सडन वर्स्ट हेडेक ऑफ माइल्ड सबअरॅक्नॉइड हिमरेज, तसं वृद्धांमध्ये हा सबड्युरल हिमॅटोमा हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे त्याचं एक लक्षण असू शकतं. तुम्ही मगाशी जी अप्रतिम पंचसूत्री सांगितली डॉक्टर, त्याच्या एका सूत्रीकडे, एका कीकडे, चावीकडे मी येते आणि ते म्हणजे खाणं. कोणतं असं खाणं आहे की जे टाळायला पाहिजे डोकेदुखी होऊ नये म्हणून? डोकेदुखी होऊ नये म्हणून तेलकट खाऊ नका, तिखट जास्त खाऊ नका. आणि ज्या पदार्थामुळं, काहींना खिचडी खाल्ल्याने डोकं दुखतं, काहींना शेंगदाणे खाल्ल्यामुळे दुखतं, काहींना जसं आपण मगाशी म्हटलं भेळ किंवा पाणीपुरी खाल्ले किंवा चिंचेचं पाणी खाल्लं त्यानं डोकं दुखतं, ते तुम्ही खाऊ नका. आणि जंक फूड शक्यतो तुम्ही टाळा. आता त्या पंचसूत्रीतलीच दुसरी सूत्री म्हणजे तुम्ही सांगितला उपाय उत्तम डोकेदुखी होऊ नये यासाठीचा व्यायाम. ज्यांना वरचेवर डोकेदुखी होते, मायग्रेनचा वगैरे त्रास होतो स्त्रियांना असेल, त्यांनी कुठचा स्पेसिफिक पद्धतीचा व्यायाम करावा? व्यायाम आतला स्पेसिफिक असा नाहीये. मी म्हणून तुम्ही योगा करू शकता. ज्या आसनांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो ते करू नका. शीर्षासन पाहिजे तर करू नका. दुसरं आहे तुम्ही रनिंग करू शकता, ब्रिस्क वॉकिंग करू शकता, तुम्ही जिममध्ये हे करू शकता. जर तुम्हाला खाली वाकल्यावरती, बेंड झाल्यावरती, वजन उचलल्यावरती जर डोकं दुखत असेल तर मात्र त्याचं वेगळं काही कारण आहे का ते आपण पाहिलं पाहिजे.
तुमच्या खोकल्यानं, वजन उचलल्यानं, वाकल्यानं मेंदूतलं प्रेशर डायनॅमिक चेंज होतंय आणि त्याच्यामुळे डोकं दुखत असेल तर ते गंभीर आहे. पण तुमचं नॉमिनल असेल तर ते नाहीये. तुम्हाला बाकी कुठंच नाही तर सूर्यनमस्कार हा उत्तम व्यायाम आहे. तुम्ही 2, 4, 5 न सुरुवात करा. दर आठवड्याला 5-5 वाढवत जावा. पण डोकेदुखीमुळं मी व्यायाम करत नाही आणि व्यायाम केल्यावर माझं डोकं दुखतं असं नाहीये. काही लोकांमध्ये एक्झर्शनल हेडेक किंवा एक्सरसाइज इंड्यूस हेडेक असू शकतो. पण तुम्ही तो ग्रॅज्युअली मग एक्सरसाइज वाढवत न्या. तुमचा टॉलरन्स वाढवत न्या. पण एक्सरसाइज थांबवू नका. स्त्रियांमध्ये डोकेदुखीचं प्रमाण जास्त जाणवतं, मायग्रेनचं प्रमाण जास्त जाणवतं. अजून एक गोष्ट स्त्रियांमध्ये जास्त असते ती म्हणजे त्या जास्त भावनिक असतात. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बोलतील, शेअर करतील आणि रडतीलही. बऱ्याचदा जास्त रडूनही डोकेदुखी होते. तर हो. मला भावनांचा संबंध डोकेदुखीशी कितपत आहे आणि रडणं बरोबर आहे का की चुकीचं आहे? रडणं हे चुकीचं नाही म्हणेल मी. कारण रडणं तुम्ही तुमच्या भावना एक्सप्रेस करताय. त्यामुळे रडणं हे चुकीचं नाहीये किंवा वाईटही नाहीये. जास्त रडल्यानंतर काय होतं, की तुमच्या मेंदूमधलं कार्बन डायऑक्साईड बाहेर निघून जातो आणि त्याच्यामुळे तुमचं डोकं दुखू शकतं. आणि भावनिक लोकांमध्ये तो ट्रिगर आहे तुमचा डोकं दुखायचा. म्हणजे तुम्हाला स्ट्रेस आलाय, काय झालंय त्याच्यामुळे तुम्ही रडताय किंवा तुम्ही इमोशनल तुमचे फार जास्त हे झालेत, डिस्टर्ब झालाय, त्यामुळे तुम्ही रडताय किंवा नुसतं इमोशन तुमचे डिस्टर्ब झाले, तुम्ही रडला नाही, तरी तुम्हाला तो तुमचा हेडेक किंवा मायग्रेनचा ट्रिगर होऊ शकतो. न्यूरोलॉजिस्ट म्हणून अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्ही कधीच करणार नाही? तर मी वेळेवरती जेवण करेल, स्क्रीन टाईम कमी ठेवेन माझा आणि तिसरी एक्सरसाइज मी सोडणार नाही. मी रेग्युलर एक्सरसाइज करेन. थँक्यू डॉक्टर. तुम्ही खूप वेळात वेळ काढून आलात आणि डॉक्टरांचा वेळ मिळणं ही अतिशय मौल्यवान आणि काय म्हणत आपण अवघड गोष्ट आहे खरं तर. कारण की चांगले डॉक्टर्स हे नेहमी बिझी असतात. पण आमच्या थेट प्रश्नांची मुद्देसूद उत्तरं तुम्ही दिलीत आणि एवढे सगळे प्रकार असतात आणि या गोष्टीला इतक्या गांभीर्यानं बघायचं आहे आणि मुळाशी जाऊन बदल करायचे जे अवघड आहे पण करायला पाहिजे. हे आज आपल्याला पटलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं विचारायचं की आत्ता आपल्याला बऱ्यापैकी बेसिक गोष्टींवरती उत्तरं मिळालेली असतात. पण तुम्हाला डोकं दुखत असेल, तुमच्या आसपास कोणाला डोकं दुखत असेल आणि एकदा जाऊन दाखवायचं असेल तर चांगला डॉक्टर मिळणं मला असं वाटतं अर्धं काम त्याच्यामध्ये पूर्ण होतं आणि त्यासाठी पण एक वेगळं पुण्य असावं लागतं. उत्तम डॉक्टर आपल्या नशिबी असणं. म्हणून डॉक्टरांचा संपूर्ण माहिती, क्लिनिक, पत्ता ज्या काही गोष्टी आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेतच. आणि पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू आमच्या डोकेदुखी थांबवल्याबद्दल. नमस्कार. थँक्यू. डोकं, पाठ, पोट काहीच सोडलेलं नाहीये मी. कारण की मला हे सगळं थांबवायचंय. खरं तर स्वतःच्या नॉलेजसाठी आणि थोरा मोठ्यांच्या तज्ज्ञांच्या सहवासासाठी स्वार्थानं सुरू केलेलं बाई मुद्द्यावर या हे एक नवीन सिरीज म्हणूयात आपण आणि प्रकरण आहे. पण त्याला तुम्ही इतका छान प्रतिसाद देताय, पण नुसतं पाहताय आणि सबस्क्राईब करत नाही राव तुम्ही. त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि पुढच्या भागामध्ये येत्या मंगळवारी कुठच्या वेगळ्या विषयावरती आणि वेगळ्या तज्ज्ञांबरोबर गप्पा मारायच्यात आणि त्यांना थेट मुद्द्यावरती आणायचंय हे मला कमेंट बॉक्समध्ये जाता जाता सांगा.